ठाकरेंचं दादरमधील आंदोलन हे झालेलं आहे आणि आता जे बॅनर्स जे आहेत प्रत्येक जण काय काय घेऊन आलेला आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे। आपण जे बॅनर घेऊन येत आहेत त्यांच्याशी पण बोलूया। अंधी गुंगी बहरी सरकार, खरंच आहे, अंधी बहरी गुंगी सगळेच आहे। ती सरकारला एकच बोलेल, बेटा तुमसे ना हो पाएगा, नाही हो पाएगा। आता भाषण झालेलं आहे, ज्याप्रमाणे वांगचुक यांना देखील उचललेलं आहे, काय म्हणाल या संपूर्ण प्रकरणाला? बघा, ज्या प्रकारे पांढऱ्या पडद्या मागे जे काळा प्रकार घडलेला आहे ना, त्या प्रकारे तर मला असं वाटतंय लोकशाहीची हत्या झाली आहे काल। त्यामुळे मी आज इंडिव्हिज्युअलीच इथे आलेले आहे, कारण मला कळतंय की पुढचं भविष्य हे खूप जास्त अंधारात राहणार आहे। माझ्या प्रतीने माझ्या फॅमिली थ्रू मी आलेली इथे। मला वाटतंच आहे ही अंधी आहे, गुंगी आहे आणि बहिरी तर हमखासच आहे ही सरकार। अजून काही बॅनर आहेत सर, आपने एक बैनर लिया है, क्या कहना चाहते हो आप? आई थिंक बैनर पढ़ के इट्स क्वाइट क्लियर इनफ कि बहुत कचरा हो गया है देश में, साफ करना पड़ेगा हमको। हम ये देश छोड़ के नहीं जा रहे हैं, हम इधर रहेंगे और साफ करेंगे आप लोगों को, कचरा साफ करेंगे। ताई, कचरा साफ करायचा आहे, आज आपले देखील मुलं आहेत, काय म्हणाल त्यांच्यासाठी तुम्ही आलाय? आज तुम्ही बघितलं पांढऱ्या चादरीतनं लोकशाहीचा खून झालेला आहे, म्हणजे मुलांचे पुढचं भवितव्य घ्यायचं एकदम संपलेलं आहे। नीटचे पेपर असू दे, टीईडीचे पेपर असू दे, हे सगळे फुटलेले आहेत। हे सगळ्याला जबाबदार कोण? याला जबाबदार कोण? सरकारच आहे ना। सरकारने याकडे दुर्लक्ष करत आहेत, तरुण मुलांचे इथे नुकसान होत आहे। तरुण मुलांसाठी इथे वाचा फोडली पाहिजे, म्हणून हे आजचं आंदोलन आहे। आपण कोणी बॅनर यांनी भगवद्गीता आणलेली आहे सरांनी। सर, आपने भगवद्गीता लाई है, क्या भगवद्गीता लाया? काय म्हणाल या पुस्तकाला घेऊन येण्यात? भगवत गीता का एक श्लोक है 3.30, वो मैं पढ़ना चाहता हूँ। मयि सर्वाणि कर्माणि संन्यासध्यात्म चेतसा निराशीर निर्ममो भूत्वा युद्धस्व विगतज्वरः। इसका मतलब है विवेक बुद्धि द्वारा सारे कर्म तथा कर्म फल मुझ में अर्पित करके निष्काम ममता रहित और शोक शून्य होकर तुम युद्ध करो। आत्मज्ञान के प्रकाश में अंधे कर्म सब त्याग दो, निराश हो निर्मम बनो, ताप रहित बस युद्ध हो, युद्ध हो, युद्ध हो। भारत माता की जय। भगवद्गीता ही किती वर्षांपूर्वी लिहिली गेलेली आहे, आज तुम्ही इकडे आणलेली आहे। या आंदोलनामध्ये तुम्ही काय सांगू इच्छितात यामधून सरकारला? मुझे माफ करिए, मैं मराठी सरकार को क्या कहना चाहते हो? सरकार को ये कहना चाहता हूँ कि जो असली सनातन धर्म है, हिंदू धर्म है, जो गीता कहता है उसको स्वधर्म कहते हैं। उसका मतलब होता है अपने को सत्य में सत्यापित करना, अपने को घोर परीक्षा से गुजारना, अपने अंदर कृष्ण को ढूंढना। कृष्ण कहीं बाहर नहीं है, कृष्ण कहीं बाहर नहीं है, कृष्ण यहाँ है। तुम्ही को कृष्णत्व तुम्हें ही कृष्ण बनना है, कृष्ण नहीं आने वाले। ऐसी मुश्किल घड़ी में तुम्हें ही कृष्ण बनना पड़ेगा, और वो सारे कृष्ण, वो कृष्ण हम सबके अंदर हैं। तर अशा प्रकारे प्रत्येक जण आपापली भावना व्यक्त करतोय। जर आपण ठाकरेंचा बॅनर देखील पाहिला तर चला शिवतीर्थावर देशाच्या तरुणांचा आवाज बनायला, आणि हाच आवाज बनण्यासाठी मला जेवढं कळतंय की ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते हे कमी दिसत आहेत, मात्र त्यांच्या जागी जास्तीत जास्त तरुणांनी या संपूर्ण आंदोलनाला घेरलेलं आहे आणि त्यांना प्रतिसाद दिलेला आहे। आपण अजून पुढे जाऊया, लोकांशी जाणून घेऊया त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत, बॅनर काय आहेत एकूण इथे आपण पाहू शकतोय। बॅनर मध्ये सर आपने बॅनर लाय, काय बोलणार तुम्ही, काय म्हणायचंय तुम्हाला बॅनर मधून? ये 21 बच्चों ने सुसाइड करा है, 21 बच्चे, तो कुछ होना चाहिए, कुछ अकाउंटेबिलिटी लेनी चाहिए उन्हें, कुछ तो होना चाहिए। जेवढे 21 जणांनी आत्महत्या केली, ज्यांचा जीव गेला या नीट प्रकरणामध्ये, त्याचा बॅनर जो आहे तो आणला गेलेला आहे। यांच्या जीवाचं कोण जबाबदारी घेणार आहे हा प्रश्न विचारण्यासाठी ते तरुण आलेले आहेत। काय म्हणाल तुम्ही? आपने भी बैनर लिया, इनकलाब जिंदाबाद, क्योंकि आज हमें इस देश में इसी की जरूरत है। हमारा देश का जो सिस्टम है पूरा सड़ चुका है। हमें 20 दिन से जो हंगर स्ट्राइक पे जो सोनम वांगचुक सर बैठे और जो इतने दिन से सीजेपी प्रोटेस्ट कर रही है, वो सिर्फ एक अकाउंटेबिलिटी मांग रही है। आप बाहर निकल के अकाउंटेबिलिटी नहीं दे सकते, आप बाहर निकल के जवाब नहीं दे सकते। 20 बच्चे जिन्होंने सुसाइड कर लिया, इनकी जवाबदारी कौन देगा? इनको इंसाफ कौन देगा? आप बाहर निकलो,
और मेरे देश की जनता से मेरी बात जो है वो देश की जनता से है कि आप लोग सो रहे हो। ये जो सोनम वांगचुक सर और इन लोग सब जो कर रहे हैं, ये लोग आपके फ्यूचर के लिए कर रहे हैं, आपके भविष्य के लिए कर रहे हैं। ये लोग अपने घर के लिए नहीं कर रहे, ये बच्चे उनके घर के नहीं है, ये आपके फ्यूचर के लिए कर रहे हैं कि ये बच्चे कल को अगर इनको मौका मिलेगा तो ये लोग देश को आगे ले जा पाएंगे। और इनके साथ जो गलत हुआ है, इनको इंसाफ मिलना चाहिए। अकाउंटेबिलिटी लो, बाहर आओ और आप अकाउंटेबिलिटी मांगो। एकूण या सगळ्याला ज्यांनी जबाबदार आहे त्यांनी यावरती राजीनामा दिला पाहिजे, अशा प्रकारची भावना जी आहे ती प्रत्येकाच्या मनात आहे। अजून काही बॅनर्स आहेत पुढे। आता पुढच्या काळामध्ये ठाकरे यांनी आवाहन केलेलं आहे की या संपूर्ण आंदोलना घेऊन तुम्ही गल्ली गल्लीमध्ये जा आणि या संपूर्ण प्रकरणाला घेऊन तुम्ही आवाज उठवा। तिथे पाहू शकतो आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकूण फोटो जो आहे, प्रतिमा जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। दादा, तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो घेऊन आलेला आहात, काल काय बोलाल संपूर्ण प्रकरणाला घेऊन? हामी हिंदी में बोल सकते हो। बोलो, बोलो, हिंदी हम यहाँ पे डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का लेके आए हैं क्योंकि लिए हम इनके संविधान पे चलते हैं, मोदी के संविधान पे नहीं चलते और ना कभी चलेंगे। जय प्रकारची भावना जी आहे ती त्यांनी व्यक्त केलेली आहे। अजून इथे एक मुलगी आहे, मी तिला देखील विचारतो, तुम्ही आप यहाँ पे आंदोलन के लिए आए हैं, कुछ लिखा है आपने, क्या कहना चाहते हो? क्या कहना चाहते हो? आपने जो बैनर लाया है साथ में, क्या कहना चाहते हो? वी सपोर्ट द एज्युकेशन सिस्टम, दॅट्स इट, आय एम सॉरी। थँक्यू। सपोर्ट करतायत एज्युकेशन सिस्टीमला असं त्यांचं म्हणणं आहे। काय म्हणाल आजच्या आंदोलनावरती? जे जंतर मंतरला 20 दिवसांपासून जे आपले सोनम वांगचुक यांनी जे आमरण जे उपोषण केलेलं आहे, त्या उपोषणाला महाराष्ट्रातून साथ देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी सर्व तरुणांच्या पाठी उभे राहत जे आज आंदोलन छेडलेलं आहे त्याची सुरुवात जी इथून झालेली आहे, ही साथ विद्यार्थ्यांची महाराष्ट्रातून साथ घेत लवकरच उद्धवसाहेब, आदित्यसाहेब आणि हा तरुणांचा महाराष्ट्रातील आवाज घेऊन लवकरच उद्धवसाहेब दिल्लीपर्यंत पोहोचतील। आता पाऊस देखील पडायला लागलेला आहे। आपण अजून काही बॅनर्स आहेत त्यांच्याशी देखील बोलूया संपूर्ण प्रकरणाला घेऊन। काय मैडम, आपने बैनर लाया है, कुछ लिखा है उसमें, क्या कहना चाहते हो आप? हम लोगों ने लेटर्स लाया है ताकि लोग मेल कर सके और लेटर पोस्ट कर सके टू धर्मेंद्र प्रधान, उनको रेजिग्नेशन मांगने के लिए। मोहीम देखील राबवण्यात येते या संपूर्ण प्रकरणाला घेऊन की कशा प्रकारे तुम्ही या इशूला घेऊन तुम्ही मेल टाकू शकता, तुम्ही याच्यावरती बोलू शकता। पाहण्यासारखं असेल आता या संपूर्ण प्रकरणाला घेऊन। आता दादरमध्ये आंदोलन झालेलं आहे, पुढे जाऊन ठाकरे म्हणतात की ते जंतर मंतरला देखील जाणार आहेत। स्वतः आदित्य ठाकरेंनी म्हटलेलं आहे। हे आंदोलन कुठपर्यंत जातं, याच्या माध्यमातून धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मिळतो का, हे सगळं पाहण्यासारखं असेल। तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं? तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।